Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. So basically आज आपण बघणार आहे हिस्ट्रीमधनं काही क्वेश्चन्स आहे 10-15 वगैरे. तर ते क्वेश्चन आपण या क्लासमध्ये आज कवर अप करणार आहे. ठीक आहे. सो दोज हू आर न्यू टू द चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अँड बेल आयकनला सुद्धा प्रेस करून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल 1842 मध्ये काय घडले ते सांगते आहे. 1842 1842 यामध्ये काय झालं आहे, गोवा फार्मसी कॉलेज इन्व्हेन्शन. काय झालं होतं, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी. ठीक आहे, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी कधी 1842ला, 1842 मध्ये. सेकंड वन बघा 1912 मध्ये, 1912 मध्ये काय झालेलं आहे, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन फाउंडेशन. काय आहे, फेडरेशन फाउंडेशन. गॉट इट. 1842 मध्ये झालेला आहे गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, गोवा कॉलेज ऑफ फार्मसी. 1912 मध्ये काय आलेलं आहे, तर त्यामध्ये आलेलं आहे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन फाउंडेशन. काय आलेलं आहे, इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन फाउंडेशन. इम्पॉर्टंट आहे आणि यामधनं क्वेश्चन येणार म्हणजे येणार. नेक्स्ट बघा 1932 यामध्ये काय झालेलं आहे, BHU आलेली होती. BHU दॅट इज बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. काय आलेली आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. कधी आलेली आहे, 1932ला. नंतर बघा 1937ला काय झालं, याच BHUने काय केलं, BHU बिकम द फर्स्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया टू स्टार्ट 3-year B.Pharm कोर्स. काय केलं यांनी, B.Pharm कोर्स. ठीक आहे, BHU बिकम द फर्स्ट युनिव्हर्सिटी इन इंडिया टू स्टार्ट 3-year B.Pharm कोर्स. BHU कधी आलेली आहे, ती आलेली आहे 1932. गॉट इट. नेक्स्ट बघा 1948 काय आलेलं आहे याच्यामध्ये, 1948 यामध्ये आलेलं आहे इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस. कशाची स्थापना झालेली आहे किंवा इस्टॅब्लिश झालेलं आहे, ते आहे इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस. काय आहे, इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस. आत्तापर्यंत मी 4 ते 5 क्वेश्चन सांगितलेले आहे. बघा 1842 मधनं आलं आहे, 1842ला आलेला आहे गोवा कॉलेज ऑफ फार्मसी. 1912ला आला आहे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन फाउंडेशन. नंतर 1932 मध्ये आलेला आहे BHU दॅट इज बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. त्यानंतर 1937ला आलेला आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बिकम द फर्स्ट युनिव्हर्सिटी हू स्टार्ट 3-year B.Pharm कोर्स. ठीक आहे, इन द इयर ऑफ 1937. नंतर डिसेंबर 1948ला आलेला आहे इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस. काय आलेला आहे, इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस. गॉट इट. नंतर बघा लास्ट नाही आणखी आहे 6 मार्चला काय आलेलं आहे, तर 6 मार्चला आलेला आहे नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे. 6 मार्चला काय सेलिब्रेट करत असतो, नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे. काय असतं, नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे. प्रत्येक वर्षी 6 मार्च पर इयर, 6 मार्च पर इयरला काय सेलिब्रेट करत असतो, नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे. काय सेलिब्रेट करत असतो, नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे. नंतर बघा 1811 मध्ये काय झालेलं आहे, तर 1811 मध्ये झालेलं आहे मिस्टर बाथगेट जे आहेत यांनी काय ओपन केलेला होता, हा फर्स्ट केमिस्ट आहे. हा काय आहे, हा फर्स्ट केमिस्ट आहे इन इंडिया. कुठला आहे, इन इंडिया, मिस्टर बाथगेट. कधीचा आहे, 1811. कधी आहे, 1811. दुसरं बघा 1821 मध्ये कोण आले, मिस्टर स्मिथ आले आणि त्यांनी काय केलं, एक अनादर अपोथेकॅरी शॉप ओपन केला. कुठला, अपोथेकॅरी शॉप ओपन केला. कधी ओपन केला, 1821ला. कुणी ओपन केला, मिस्टर स्मिथ यांनी. कुणी, मिस्टर स्मिथ यांनी. आणि मिस्टर बाथगेटने ओपन केला होता फर्स्ट केमिस्ट शॉप इन द इयर ऑफ 1811. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट आहे 1901ला काय झालेलं आहे, तर 1901 मध्ये आचार्य प्रफुल्ल रॉय
आचार्य प्रफुल्ला रॉय यांनी काय इन्व्हेंट केलं? तर यांनी बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क ॲट कलकत्ता यांनी काय स्टार्ट केलं? बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क ॲट वेअर? कॅलकट्टा. ओके. In the 1901, Acharya Prafulla Roy started Bengal Chemical and Pharmaceutical work at Calcutta. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे प्रोफेसर टी.के. गज्जर. प्रोफेसर कोण आहे? टी.के. गज्जर. प्रोफेसर टी.के. गज्जर यांनी 1903 मध्ये स्टार्ट केलेला होता लेट फॅक्टरी ॲट परेल. कुठे? बॉम्बे. कुठे केला? बॉम्बे. गॉट इट. लेट फॅक्टरी ॲट परेल, बॉम्बे. त्यानंतर यांनीच टी.के. गज्जर यांनी 1907 मध्ये स्टार्ट केलेला होता लेट ॲलेम्बिक केमिकल ॲट वेअर? बरोदा. ठीक आहे. 1903 मध्ये लेट फॅक्टरी ॲट परेल, बॉम्बे. आणि सेकंड वन 1907 मध्ये लेट ॲलेम्बिक केमिकल कुठे स्टार्ट केला? तो स्टार्ट केला बरोदामध्ये. गॉट इट. नेक्स्ट बघा, 1939 मध्ये काय झालेलं आहे? तर 1939 मध्ये इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. काय आला? इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. ठीक आहे. इन 1939. त्यानंतर 1920 मध्ये काय आला? तर 1920 मध्ये कॅलकट्टा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन काय फाउंड होतं आहे? कॅलकट्टा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन इन द इयर ऑफ 1920. कधी? इन द इयर ऑफ 1920. 1939 मध्ये आलेला आहे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. 1920 मध्ये काय आलेलं आहे? तर यामध्ये आलेलं आहे कॅलकट्टा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. काय आलेलं आहे? कॅलकट्टा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. आता बघा, 1920 मध्ये कॅलकट्टा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आलं. तर 1979 मध्ये ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ ड्रगिस्ट अँड केमिस्ट होता. काय होता? ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट. कधी? 1979. नंतर बघा नेक्स्ट 1973 मध्ये काय झालं आहे? तर 1973 मध्ये इंडियन फार्मसी ग्रॅज्युएट असोसिएशन. गॉट इट. 1973. कधी? 1973. नंतर 1963 मध्ये बघा, 1963 मध्ये काय झालेलं आहे? तर इंडियन हॉस्पिटल फार्मसी असोसिएशन. ठीक आहे. 1963 मध्ये. कधी? 1963 मध्ये. नंतर बघा 1948 बघितलं आपण. त्यामध्ये काय होता? इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन. त्यानंतर 1935 मध्ये येणार BHU फार्मास्युटिकल सोसायटी. काय येणार? बनारस हिंदू युनिव्हर्सिटी फार्मास्युटिकल सोसायटी. काय येणार? फार्मास्युटिकल सोसायटी. गॉट इट. सर्व रिवाईज झालेलं आहे. ठीक आहे. सो हा तुमचा हिस्ट्रीवरनं क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला 1811 मध्ये मिस्टर बाथगेट कोण होते हा क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. BHU युनिव्हर्सिटी यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर रिसेंटली एक पुन्हा क्वेश्चन आलेला आहे 1948 आय थिंक. 1-2 क्वेश्चन आहे यामध्ये. ठीक आहे. नियर अबाउट 17-18 क्वेश्चन्स आत्ता आपण या क्लासमध्ये बघितले आहे विदिन 8 मिनिट. हे सर्व तुम्हाला रिवाईज करायचं आहे आणि 18ला एक्झामला अटेंड करायचं आहे. ठीक आहे. सो थँक्यू फ्रेंड फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत क्लासला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे.